बेंगळुरूमध्ये एक धक्कादायक घटना घडली। बागलगुंटे पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही खळबळजनक घटना घडली आहे। नवऱ्याने आधी बायकोला फोन केला, नंतर गळ्यात फाशीचा दोर अडकवला। तिला घाबरवण्यासाठी हा प्रकार सुरू होता, पण दुर्दैव आडालं। बायकोला धमकी देता देता दोर अधिक घट्ट झाल्याने त्याला फाशी बसली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला। मृत तरुण हा बिहारचा राहणार आहे। तो बंगळुरूमध्ये जिम ट्रेनर म्हणून काम करत होता। दरम्यान पोलिसांनी या घटनेचा पंचनामा करून अधिक तपास करत आहेत। अमित कुमार असं या तरुणाचं नाव आहे। तो 28 वर्षांचा आहे। 10 वर्षापूर्वी नोकरीच्या शोधात तो बंगळुरूला आला होता। बंगळुरूत जॉब करता करता जिमलाही जाऊ लागला। जिम मध्येच तो जिम ट्रेनरही बनला। 1 वर्षापूर्वी जिम मध्ये त्याची एका मुलीशी मैत्री झाली। मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि दोघांनीही लग्न केलं। सुरुवातीला अमितच्या आई वडिलांनी लग्नाला नकार दिला, त्यानंतरही त्याने त्या मुलीशी विवाह केला होता।